हाय हॅलो नमस्कार. मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये बटाट्याचे वेफर्स तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बटाट्याचे वेफर्स तयार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तयार केलेले वेफर्स आपल्याला तयार करून वर्षभर आपण साठवून ठेवून जेव्हा आपल्याला उपवास असेल किंवा अधूनमधून खायचे असतील तेव्हा आपण तळून खायला घेऊ शकतो. बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे. बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत. तर या ठिकाणी मी बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी 2 किलो मोठे बटाटे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण बटाट्याची वरची साल आहे ती आपण अशी काढून घेणार आहे. बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची आपण वरची साल काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची वरची साल काढून सर्व बटाटे आपण असे मोठे पातेल्यामध्ये पाणी घेऊन बटाटे ठेवलेले आहेत. तर मी पातेल्यामध्ये पहिलेच पाणी भरून ठेवले होते आणि जसा जसा एक बटाट्याची साल काढून घेतलेली तसे तसे एक बटाटा मी पातेल्याच्या पाण्यामध्ये ठेवत होती. जर आपण पाण्यामध्ये बटाटे ठेवले नाहीत तर बटाटे काळे पडतात, त्यामुळे आपल्याला लगेच ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडत नाहीत. त्यामुळे वेफर्स ही पांढरे शुभ्र तयार होतात. परातीमध्ये पाणी घेऊन आपण बटाट्याचे वेफर्स त्यामध्ये पाडून घेत आहे. वेफर्स पाडण्याच्या खिसणीने आपण थोडे साधे वेफर्स आणि थोडे डिझाईनचे वेफर्स पाडून घेत आहे. पाडून घेतलेले वेफर्स आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण वेफर्स पाण्यामध्ये बुडेपर्यंत ठेवायचे आहेत आणि एक तुरटीचा खडा घेऊन पाण्यामध्ये फिरवून अशा पद्धतीने घेत आहे. थोडासा शेंगदाणा एवढा तुरटीचा खडा आपण पाण्यामध्येच टाकून ठेवत आहे. वेफर्सच्या खिसणीने आपण थोडे साधे वेफर्स आणि थोडे आपण डिझाईनचे वेफर्स तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आपण वेफर्स काढून पाण्यामध्ये लगेच आपण वेफर्स काढून टाकणार आहे, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचे वेफर्स पाडून 2-3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर अशा मोठ्या टबामध्ये आपल्याला बटाट्याचे वेफर्स ठेवायचे आहेत. या पाण्यामध्ये आपण तुरटीचा खडाही फिरवून घेतलेला आहे आणि छोटासा पण तुरटीचा खडाही या पाण्यामध्ये टाकलेला आहे. वेफर्स आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये असेच झाकून ठेवून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपण बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी एक मोठे पातेलं आपण अर्ध्याच्या वरती पाणी घेतलेले आहे. पाणी आपण चांगले उकळून घेतलेले आहे. चवीसाठी आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेले आहे आणि थोडासा आपण तुरटीचा खडाही टाकलेला आहे. पाणी चांगले आपण उकळून घेतलेले आहे आणि खिसून घेतलेल्या वेफर्समधील पाणी काढून आपण वेफर्स उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेले आहेत. झाकण ठेवून आपण 4-5 मिनिटे वेफर्स शिजवून घेतलेले आहेत. तर वेफर्स आपण जास्त शिजवत बसणार नाही आहे, तर आपण 4-5 मिनिटे फक्त वेफर्स उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर आता शिजवून घेतलेले वेफर्स आपण एकसारखे वर खाली करून एकत्र मिक्स करून घेत आहे. तर आपण शिजवून घेतलेल्या वेफर्सची तर अशा पद्धतीने घडी तयार होत आहे. तर आपले वेफर्स तयार आहेत. तर आपण आता शिजवून घेतलेले वेफर्स झाऱ्याने एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. तर जास्त वेफर्स आपण शिजवत बसणार नाही आहे. 5-7 मिनिटे आपण वेफर्स उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि आता शिजवून घेतलेले वेफर्स आपण आता एका चाळणीमध्ये थोडे थोडे करून सर्व काढून घेत आहे आणि राहिलेले वेफर्स आहेत तेही आपण याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर मी 2 बॅचमध्ये वेफर्स शिजवून घेतलेले आहेत. तर हे शिजवलेले वेफर्स काढून परत राहिलेले वेफर्स याच पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत. 4-5 मिनिटे पाणी नितळण्यासाठी आपण वेफर्स चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि नंतर एका सुती कपड्यावरती एक करून वेफर्स अशा पद्धतीने फॅनच्या खाली सुकण्यासाठी आपण घालत आहे. कडक उन्हामध्ये सुद्धा वेफर्स सुकण्यासाठी घातले तरी चालतील, पण मी फॅनच्या खाली अशा पद्धतीने वेफर्स सुकण्यासाठी घातलेले आहेत आणि वेफर्स आपल्याला एक करून असे वेगवेगळे करून सुकण्यासाठी वाळत
घालायचे आहेत. तर माझ्या मुलांनाही अशी कामे करायला आवडतात. तर पहिल्यांदा मी थोडेसे वेफर्स वात घातले, नंतर राहिलेले सर्व वेफर्स माझ्या मुलांनीच घातले. पंख्याखालीच हे वेफर्स सुकलेले आहेत. हे वेफर्स आपल्याला अजून उन्हामध्ये घातलेले नाहीत, तर नुसते पंख्याखालीच हे वेफर्स सुकलेले आहेत. पण डब्यामध्ये भरण्याच्या अगोदर एक दिवस आपल्याला याला उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत. पंख्याखालीच सुकून घेतलेले वेफर्स आपण आता तळून घेत आहे आणि अशा पद्धतीने वेफर्स आपले तयार झालेले आहेत. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वर्षभर साठवण्यासाठी बटाट्याचे वेफर्स तयार केलेले आहेत. तर मुलांना खायला हे वेफर्स खूप आवडतात. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने टेस्टी वेफर्स तयार होतात. बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही उन्हाळी वाळवण पदार्थ तयार करायला सुरुवात केली की नाही तेही सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.